विधानसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे। मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या 4 जागांसाठी आज मतदान होत आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल। या निवडणुकीचे निकाल 1 जुलैला लागतील। तर मुंबई शिक्षक मध्ये चौरंगी लढत होते। या ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर, अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराणे आणि शिंदे गटाचे पुरस्कृत शिवाजी शेंडगे अशी लढत आहे। तर दुसरीकडे मुंबई पदवीधरसाठी अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होते। कोकण पदवीधरसाठी भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होती। नाशिक शिक्षक मतदारसंघात जर बघायला गेलो तर शिंदे गटाचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात लढत होती। मुंबई पदवीधरची दुहेरी लढत आपण पाहतोय। अनिल परब ठाकरे गटाचे विरुद्ध भाजपचे किरण शेलार अशी लढत असेल। तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तिहेरी लढत असेल। जगन्नाथ अभ्यंकर ठाकरे गटाचे उमेदवार, शिवाय अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे आणि निरंजन डावखरे हे भाजपचे उमेदवार आहेत। कोकण पदवीधरसाठी इथे दुहेरी लढत होते। तर काँग्रेसकडून रमेश कीर हे उमेदवार आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस आपल्याला पाहायला मिळू शकते। किशोर दराडे शिवसेना शिंदे गट, संदीप गुळवे ठाकरे गट आणि महेंद्र भावसार अजित पवार गट। तर कोकण पदवीधर भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होते। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर दराडे विरुद्ध ठाकरे गटाचे संदीप गुळवे अशी लढत आपल्याला पाहायला मिळू शकते। तर मतदान केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी, आपण तो पाहूयात। आज शिक्षक आणि पदवीधर ह्या 2 जागांसाठी मतदान होत आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे नेते सचिन अहिर आहेत। सचिन भाऊ, काय सांगाल? 8 वाजून गेले, 2 तास होऊन गेले, कशा प्रकारे मतदानाची आकडेवार दिसते, कसा प्रतिसाद दिसतोय? इकडे चांगलाच प्रतिसाद आहे की लोक इकडे येत आहेत, नोंदणी करतायत। आम्ही त्यांना मतदार केंद्रापर्यंत जायला पाहिजे, कसं मतदान केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे त्यांना सांगण्याचं काम करतोय। 2 प्रकार दिसत आहेत की एक उत्साह पण आहे आणि घाई पण आहे की लगेच मतदान करून मला कामावर जायचं आहे। म्हणून आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगाला पण आम्ही सांगू इच्छितो की शासकीय सुट्टी जरी तुम्ही दिली असेल किंवा निमशासकीय किंवा खाजगीमध्ये पण 2 तासाची मुभा दिली असेल तरी देखील लोकांमध्ये एक भीती आहे की नाही गेलो तर कामावर परत लेट काहीतरी आम्हाला हे होईल का। 5 वर्षानंतर ही निवडणूक येते आणि तरी देखील निवडणुकीच्या अजून यंत्रणा अशा या लोकांना म्हणजे मुबलीक द्यायला पाहिजे। म्हणून त्याच्यातला जो प्रतिसाद आहे तो अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून अनेक मतदार आहेत ते घाईघाईने येत आहेत, लगेच आम्हाला मतदान करायला जाऊ द्या, तिकडे लाईन जी लागलेली आहे आणि त्यांना परत कामावर जायचं आहे। तर अशा गोष्टी पण आपल्याला पाहायला मिळतात। पण उत्साह आहे हे महत्त्वाचं आहे। आता आमच्या याच बूथवरती आत्तापर्यंत 150-200 आणि शिक्षक मतदारसंघामध्ये पण 50-100 आत्तापर्यंत आलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्पीड चांगलं आहे। काय वाटतं, आव्हान होती निवडणूक? कारण का 30 वर्ष हा बालेकिल्ला ठाकरेंचा राहिला आहे, मात्र आता भाजपने देखील यामध्ये उडी घातलेली आहे। आव्हानात्मक होती निवडणूक? विश्वास आहे, कारण पार्टी कॅडर बेस आहे। प्रत्येकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सर्व मंडळींनी आम्ही करण्याची भूमिका घेतली। मी स्वतः वरळीमध्ये अनेक मतदारांमध्ये ज्यावेळी फिरलो त्यावेळी लोकच सांगत होते नाही आम्ही तुम्हालाच मतदान करतो आणि यावेळी पण तुम्हालाच करू। नवीन मतदार आहेत त्याच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो। विशेषतः आदित्यजींच्या एकंदरीत विद्यार्थी चळवळीमध्ये जे त्यांनी केलेलं काम, सिनेटच्या माध्यमातून त्यांनी जी केलेली घेतलेली जबाबदारी, त्यामुळे नवीन मतदार पण उत्साह त्याच्यामध्ये दिसतोय आणि ते सर्वजण सांगतायत की बा आम्ही अनिल परबजींच्या मागे उभे आहोत। जर आपण पाहिलं तर मग आरोप प्रत्यारोप झाले। निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतोच, मात्र पैसे घेतल्याचा देखील आरोप करण्यात आला तुमच्याकडून त्यांच्याकडून, कसं पाहता ह्याकडे? नाहीत, आम्ही तर पुरावे दिलेत, पण निवडणूक आयोगाने पण देखील चौकशीचे आदेश दिलेले आहेत। हे प्रकार कधी या अनेक वर्ष इकडे नव्हते। आणि विशेषतः शिक्षक मतदारसंघामध्ये तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आमच्यासमोर आता येत आहेत ही दुर्दैवी आहे। जर अशा प्रकारे होत राहिले तर कोण लोक जाणार आहेत निवडून त्यांचे प्रतिनिधी करणार आहेत? परंतु मला असं वाटते मतदार हा फार सुज्ञ, हाच मतदार आहे ज्यांनी दडपशाहीच्या विरुद्ध लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे। आणि त्याचा एक भाग म्हणूनच या निवडणुकीकडे आम्ही पाहतोय आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की तोच कौल ते आम्हाला देतील।
जर आपण पाहिलं तर मग आत्मविश्वास दर्शवलेला आहे की जो कौल मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दिला होता तोच कौल, तेच मतदानाचं कौल या निवडणुकीत देखील मतदार देतील असा विश्वास सचिन ऐरेंनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. आज मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चालू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जोश आहे. ज्या कार्यकर्त्यांना मतदानाला लोकांना घेऊन येण्याची जबाबदारी दिली आहे ते अगदी उत्साहात लोकांच्या घरी जाऊन लोकांना आवाहन करतायत. आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यांचा एकंदर उत्साह पाहता मोठा टर्नआउट आज मतदानाला होईल असं वाटतंय. आणि आत्ता तरी जोश सगळा जो काही सकाळचा पहिला स्लॉट असतो ज्याच्यामध्ये लोक मतदान करून कामावर जातात त्या मोठ्या प्रमाणात मतदान उतरलेले दिसतात. काही गोंधळ, काही ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसर असं सांगतायत की आपण सगळ्यांना मत दिलं तरी चालतं, हे प्रिफरन्शियल वोटिंग आहे. खरं म्हणजे हे त्यांचं काम नाही आहे, हे उमेदवाराने सांगायचं किंवा पक्षाने सांगायचं काम आहे. पण प्रिसाइडिंग ऑफिसर काही ठिकाणी आज मला आता जवळजवळ सकाळपासून 10-1 बूथमधनं तरी अशा तक्रारी आल्या आहेत की ते सांगतात की 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना मतदान द्या. मला असं मी आता अरुणशी बोललो आणि त्यांना सांगितलं की सूचना द्या की अशा प्रकारे मतदारांना तुम्ही काही सांगू नका, मतदारांचं मतदार ठरवतील. पण पदवीधर मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. गावकरी साहेबांना या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये हॅट्रिक ही नक्की होईल याची सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड जी मेहनत आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि ही निवडणूक जी आहे ती निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे हे प्रचंड बहुमताने जिंकून येतील. प्रत्येक निवडणूक आव्हानात्मकच असते आणि सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की, आणि आता ते शब्द हल्ली परत बंद केले आहेत, उद्ध्वस्त सेना म्हणणारी लोक आता उद्ध्वस्त व्हायला लागली. त्यामुळे हे पण जिंकू आम्ही आमच्या प्रेमावर, आम्ही आमच्या केलेल्या कामांच्या, लोकांना केलेल्या कामांची कदर आहे पण लोक आमच्याबरोबर येत आहेत आणि आम्ही घेऊन येतो आहे. त्यामुळे पैसे वाटून शिकलेल्यांची पण मतं घेणार असाल तर हा सरळ सरळ लोकशाहीला दिलेला दगा आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडते आहेत. नाशिकचे विभागीय आयुक्त असता मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण गेडाम सर हे स्वतः पाहणी करतायत. सर, आज मतदान प्रक्रिया होते, कसं सर्व नियोजन आहेत, काय खबरदारी घेतली आहे प्रशासनाने? माझं हे भेटीचं पहिलं सेंटर आहे आणि जी काही माहिती मिळाली आहे मला 5ही जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी सुरळीतपणे मतदान सुरू झालेलं आहे. कुठलीही तक्रार अद्यापर्यंत आलेली नाही आहे. सर, कसं सर्व नियोजन आहेत, कर्मचारी तैनात आहेत, पोलीस बंदोबस्त, कशी सर्व खबरदारी आपण घेतो? प्रत्येक एकूण विभाग आमच्या मतदारसंघामध्ये 90 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक ठिकाणी गॅझेटेड ऑफिसरला, राजपत्रित अधिकाऱ्याला प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून नेमलेलं आहे. त्याच्या मदतीला मतदान संख्येनुसार 3-4 असे ॲडिशनल पोलिंग ऑफिसर पण दिलेले आहेत. पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे. आणि एक चांगली गोष्ट अशी दिसून येत आहे की सकाळपासून भरपूर गर्दी सर्व मतदान केंद्रांवरती असल्याची माहिती मिळालेली आहे. तर मतदारांना काय आव्हान राहील? मतदान करा. मोठ्या संख्येने अर्थात बाहेर येऊन निर्भीडपणे आपल्या मनानुसार तुम्ही मतदान करा, एवढंच माझं आव्हान आहे. सर, एक बोगस मतदारांची देखील कुठे उमेदवारांना भेटतात, आपल्याकडे देखील तक्रारी आल्या आहेत, आपण कसं बघतोय? काही तक्रारींबद्दल आलेल्या आहेत, त्या चौकशीला खाली पाठवलेल्या आहेत. पण मूळ मुद्दा असा आहे की नॉमिनेशन प्रोसेसच्या आधीपर्यंत ही सगळी मतदार यादी फायनल झाली होती आणि त्यावेळी संबंधित कागदपत्रे तपासूनच आपण मतदार यादीमध्ये नाव ॲड करण्याची तरतूद असते. आणि त्याच्यामध्ये जर काही समजा चौकशीत दिसून आलं तर आम्ही त्याच्यानुसार योग्य ती कारवाई करू. पण अद्यापर्यंत असं काही चौकशीमध्ये निदर्शनास आलेलं नाही आहे. थँक्यू. एकंदरीत आपण बघत आहोत की हे होते प्रवीण गेडाम आणि ते स्वतः पाहणी हे करतायत आणि पाहणी ते करतायत आणि आतापर्यंत कुठलाही गैरप्रकार जो आहे तो आढळून आलेला नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच बोगस मतदारांबाबत देखील जर तक्रार आल्या तर आम्ही योग्य ती चौकशी करू, पुढील कारवाई देखील करू असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.